विश्वास आणि सत्याची ताकद. MB न्यूज, आपली बातमी, आपलं सत्य. राम मंदिर चोरी प्रकरणावर राजकारण का, असा सवाल भाजप प्रदेश प्रवक्ता राम कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे. राम मंदिरातील चोरीच्या घटनेचे आम्ही कोणत्याही परिस्थितीत समर्थन करत नाही. या प्रकरणाचा कसून तपास सुरू असून काही आरोपींना अटकही करण्यात आली आहे. दोषींना कायद्यानुसार कठोर शिक्षा होणार याबाबत सरकार कटिबद्ध आहे. मात्र उद्धव ठाकरे यांची शिवसेना कमकुवत होत असताना या प्रकरणावर राजकारण करून पक्षाला पुनर्जीवित करण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री निवासस्थानी झालेल्या चोरी प्रकरणातही तपास सुरू झाला, आरोपी पकडले गेले. मात्र त्यासाठी आदित्य ठाकरे यांना कोणीही जबाबदार धरले नाही. मग राम मंदिर चोरी प्रकरणात सरकारवर किंवा इतरांवर खोटे आरोप करून राजकारण का, असा सवाल भाजपा प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे. मंदिरातल्या चोरीचं समर्थन आम्ही मुळीच करत नाही. ती एक घटना आहे. ज्या आरोपीनं चोरी केली त्याचा कसून तपास चालू आहे. पण मला असं वाटतं की उद्धवमुक्त होत असलेली शिवसेना त्या चोरीचा स्वतःचं अस्तित्व पुनर्जीवित करण्यासाठी कशा प्रकारे राजकारण करू लागली. संजय राऊत हे तर बिनधास्त खोटं बोलून रेटून नेताना दिसतात. प्रभू रामचंद्राचे सर्व अलंकार, दागदागिने, अगदी चांदीच्या विटा, सोन्याच्या विटा सुरक्षित असल्याचा खुलासा ट्रस्टनं केलेला आहे. पण ते आज काय म्हणतात, आभूषणे चोरी गेले, कर्णफुले चोरी गेले, बाळ्या चोरी गेल्या. मला वाटतं की संजय राऊताच्या खोटं बोलण्याला सीमा नाही. पण मला त्यांना एक असं विचारायचंय की माननीय उद्धवजी ठाकरे यांच्या मातोश्री बंगल्यामध्ये काल परवा चोरी झालेली समजलं. 5 पेक्षा अधिक चोरटे होते. त्यांनी 6 ते 7 लाख चोरून नेले. तो तुमच्या म्हणण्यानुसार दरोडाच होता. आता कदाचित त्याचा तपास होईल, आरोपी शोधले जातील. पण मला असं वाटतं की तुम्ही मातोश्रीत झालेल्या चोरीचा आरोप आदित्य ठाकरे यांच्यावरच लावायला सुरुवात केली. तसाच प्रकार सध्या महाराष्ट्रामध्ये तुम्ही राजकीय अस्तित्व पुनर्जीवित करत असताना राम मंदिर चोरीच्या प्रकरणाचं राजकारण करताना दिसतात.